सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो खरंच खूप सुंदर आहे. अंगावरती शहारे उभे राहणार आहे. आणि खरंच आपण स्वामींना खूप दोष देतो, पण असं नसतं. काही आपले प्रारब्धाचे भोग असतात आणि जन्ममृत्यूचा फेरा हा कुणालाच चुकलेला नसतो. जो माणूस जन्माला येतो त्याला एक दिवस हे जग सोडून जायचंच आहे. हे त्रिकाल सत्य आहे. जे देवांनाही चुकलं नाही तर आपण मनुष्य आहे, पण आपण उगाचच देवावरती त्याचं हे करत असतो. असंच काही या ताईंच्या बाबतीत देखील घडलं आणि ताईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठी चूक केली. ती चूक कोणीही करू नये त्यासाठी हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताने आज हा अनुभव बघावा. चला तर मग आपण वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा प्रसंग, सर्वात दुःखद अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये नवऱ्याचं अस्तित्व काय असतं ही एक स्त्री जाणू शकते. ज्या स्त्रीचा नवरा नाही तिचं जगणं या समाजामध्ये फार अवघड असतं आणि तसंच जीवन मला जगायला भाग पडलं. मी गेल्या 10 ते 15 वर्षापासून स्वामी सेवेमध्ये होते. स्वामींची मी फार सेवा करत असे. माझं घर हे स्वामींच्या मठाजवळच होतं, त्यामुळे जी काही सेवा तिथे सांगितली जायची ती सेवा मी करत असायची. सप्ताह काळात तर अगदी मी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत स्वामींच्या मठामध्ये 24 तास असायची. आणि माझे मिस्टर हे खूप चांगले होते. ते कधीही मला स्वामी सेवा करण्यापासून त्यांनी मला देखील कधी अडवलं नाही, पण ते कधीही स्वामी सेवा करत नव्हते. ते म्हणायचे, तुला करायचं तर तू कर. त्यांचा स्वभाव इतका छान होता ना की ते म्हणजे त्यांना कुणाचंही दुःख कधीही सहन झालं नाही. त्यांना एखाद्या जर दुःख त्रासात असेल तर त्याला कधी मदत करेल असं त्यांना वाटत असायचं. त्यांचं मन इतकं साफ होतं, इतकं प्रेम करायचे, इतकं जीव लावायचे की प्रत्येक क्षणोक्षणी त्यांची आठवण आज देखील मला येते. स्वामी भक्तांनो, आज मी हा अनुभव सांगताना पूर्णपणे भावूक झालेली आहे. माझ्या डोळ्यामधून अश्रू वाहत आहे. पण मी जी चूक केली ती तुम्ही करू नये यासाठी मी हा अनुभव शेअर करत आहे. बघा स्वामी भक्तांनो, काय झालं की असं सप्ताह काळ चालू होता. सप्ताहाचा काळ झाला. मठामध्ये सकाळी जाणे, आरती करणे, तिथे रांगोळी वगैरे काढणे, जी काही सेवा आहे, प्रहर सेवा, गुरुचरित्र पारायण, त्यानंतर जे काही याग होतात त्या यागामध्ये भाग घेणे, याज्ञिकी विभागामध्ये काम करणे, अशा मी खूप सारे सेवा करत असे. मी घरी रोज रुद्राचं तीर्थ, तारक मंत्राचं तीर्थ बनवून सर्वांना देत असे. सर्व सेवा मी करत असे. केंद्रात ज्या सांगितल्या त्या सेवा माझ्या सर्व चालू होत्या. त्यावेळेस काय झालं, माझ्या मुलीचं लग्न झालं. मुलीचं लग्न स्वामी कृपेने हे खूप छान झालं. तिला सर्व काही मनासारखं मिळालं. माझे जावई देखील खूप छान आहे. त्यानंतर माझ्या मुलाचा देखील गव्हर्नमेंटला नंबर लागला. सर्व काही सेटल होतं. स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित होतं. त्याच दरम्यान काय झालं की सप्ताह वगैरे संपला. माझं घरी गुरुचरित्र पारायण चालू होतं. गुरुचरित्र पारायणही संपलं, संगताही झाली. माझे मिस्टर काय झालं ना की असे त्या दिवशी खूप असं वाईट मलाही वाटत होतं आणि त्यांनाही ते म्हणायचे की आज काय झालं आहे, खूप उदासी भरली आहे. आणि घरामध्ये देखील खूप असं उदास वातावरण वाटत होतं. स्वामींपुढे जो दिवा लावला तो दिवा रोज इतका प्रज्वलित असायचा, पण त्या दिवशी तो इतका अंधक जळत होता. त्याला काय झालं मलाही कळत नव्हतं. मी पुन्हा एकदा वात नवीन केली, पुन्हा नवीन वात घातली, पुन्हा दिवा लावला, तरीही तोच प्रकार. दिव्यामध्ये कुठलाही आकार नाही, फूल नाही, काहीच नाही. स्वामी आज एवढे नाराज का बरं झाले आहे? आणि अचानक काय झालं ना की घरामध्ये प्रचंड अशा मुंग्या, इतक्या मुंग्या आल्या ना की बस मी त्या मुंग्यांचं वर्णनसुद्धा करू शकत नाही. इतक्या मुंग्या आल्या. आणि स्वामींपुढे जी फुलं ठेवलेली होती ती देखील खूप सुकलेली होती. स्वामी देखील खूप उदास होते. स्वामींचा फोटोकडे बघितलं की रोज असं मला प्रसन्न वाटायचं, मन भरून यायचं. पण आज काय झालं, स्वामी देखील खूप नाराज असल्यासारखे मला दिसत होते. आज असं का बरं घडत आहे, खूप मोठे प्रश्न माझ्या मनामध्ये होते. स्वामी काय असं घडणार आहे ते तुम्हीच बघून घ्या. स्वामींचं मी म्हणत होते. कंटिन्यू मुखामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र माझा असायचा. खाता पिता झोपता उठता बसता कंटिन्यू स्वामींचाच मंत्र मी जप
करत असते, दुसरं कुठलंच नव्हतं. पण काय झालं, मिस्टर म्हटले की आज मी गाडी नेत नाही म्हणे, थोडंसं म्हणजे त्यांना त्यांच्या मित्राकडे जायचं होतं, गाडी वगैरे नेत नाही, मी पायी जातो आणि पायी येतो, थोडंसं माझा व्यायाम होईल असं मिस्टर म्हटले. तर मी म्हटलं जवळच आहे तर ठीक आहे, पण लवकर घरी येतात, मी जेवणासाठी तुमच्यासाठी थांबती आहे असं मी मिस्टरांना म्हटले. ते म्हटले ठीक आहे, मी भेटतो, चहा वगैरे घेतो आणि लगेच मागे येतो. ते असे म्हटलं ठीक आहे. मग माझे मिस्टर गेले, त्यांनी तिथे भेट वगैरे झाली, त्यानंतर ते घरी येण्यासाठी निघले. घरी येता असताना काय झालं की ते रोडच्या कडेने व्यवस्थित चाललेले होते, पण मागून एक ऑटो आली आणि ऑटोने त्यांना धक्का दिल्याबरोबर ते खाली पडले तशी त्यांना खूप मेंदूला मार लागला. त्यानंतर तिथे सर्व लोक जमा झाले. आता तिथे जवळच्या जवळ असल्यामुळे, गावात ओळखी असल्यामुळे सर्वांना लगेच कळालं, सर्वांनी त्यांना हॉस्पिटलला नेलं. मला घरी कॉल आला की ताई असं झालं आहे. त्यावेळेस मी खूप घाबरली, खूप म्हणजे खूप घाबरली. स्वामींपुढे नतमस्तक झाली, स्वामींना मुजरा केला आणि मी धावत पळत हॉस्पिटलला गेली. तारक मंत्र चालू होता, स्वामींचा मंत्र चालू होता, स्वामी सर्व करा पण एवढं मोठं दुःख मला देऊ नका. आता माझे मिस्टरांशिवाय माझं कोणीच नाही, माझं मिस्टर असेल तरच मी आहे असं मी स्वामींना म्हणत होती. स्वामी तुमची जर खरंच मी मनापासून सेवा केली असेल तर त्यांना वाचवा असं मी म्हणत होते. रुद्राचं तीर्थ, तारक मंत्राचं तीर्थही त्यांना मी थोडं थोडं देत होती. आयसीयूमध्ये ते होते, पण डॉक्टरांनी तिथे जाण्याची परमिशन अजिबात दिली नाही. पण डॉक्टरांना सांगितलं की माझं पेशंट आहे, मला फक्त 10 मिनिटांनी याच्यामध्ये जाऊ द्या म्हटलं, आतमध्ये आयसीयूमध्ये जाऊ द्या. मी खूप रिक्वेस्ट केली, खूप रडली. त्यावेळी डॉक्टर म्हटले अहो इन्फेक्शन होतं आणि पेशंटला त्रास होतो, तुम्ही असा हट्टहास करू नका. मी म्हटलं नाही डॉक्टर, काही झालं काही हो, माझं पेशंट आहे, मला फक्त 10-15 मिनिटांनी जाण्याची, 5 मिनिटं जाण्याची परमिशन द्या. तर डॉक्टरांनी परमिशन दिली. त्यानंतर सिस्टर मला काही म्हणत नव्हत्या. मग मी दर 5-10 मिनिटाला त्यामध्ये आतमध्ये जायची आणि त्यांच्या नाडीवरती मृत्युंजय मंत्र, त्यानंतर तारक मंत्र, त्यानंतर हे ललिता सहस्रनाम त्यांच्या हृदयावरती हात ठेवून मी घेत होती. अशा सेवा माझ्या चालू होत्या. सर्व केंद्रातल्यांनाही कळालं, सर्वांनी तिकडे ही सेवा चालू केली. मठामध्येही मृत्युंजय मंत्राच्या माळा चालू केल्या. सर्व काही सेवा ह्या चालू होत्या. मला पूर्ण विश्वास होता की स्वामी त्यांना नक्की वाचवणार, कारण असे खूप सारे अनुभव मी बघितलेले होते. त्यामुळं मलाही वाटत होतं की स्वामी तुमचा आदर आहे, त्यामुळे सर्व काही व्यवस्थित होणार आहे असा स्वामींवरती दृढ विश्वास होता. पण डॉक्टरांनी त्यांची 24 तासाचीच गॅरंटी दिली, पेशंटला हलवावं लागेल असे सांगितलं. तर मी म्हटलं नाही, पेशंटला हलवायचं नाही. डॉक्टर कुठे हलवणार एवढ्या रात्री, आता कुणीही नाही, माझा मुलगाही इथे नाही, मी काय करणार एकटी, असं एवढी रात्र राहू द्या आणि सकाळी मी पेशंट हलवते असं मी डॉक्टरांना सांगितलं. मग रात्रभर मी 1 सेकंदसुद्धा झोपली नाही. पूर्ण रात्रभर मी स्वामींचा मंत्र जप करत होती. त्यावेळेस काय झालं ना की पहाटेच्या वेळी मला स्वप्न पडल्यानंतर असं मला दिसत होतं की एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे माझे मिस्टर आहे आणि ती एक व्यक्ती आहे. ती व्यक्ती माझ्या मिस्टरांना हात धरण्याचा प्रयत्न करत आहे, पण दुसरी एक शक्ती आली आणि माझ्या मिस्टरांना ओढून घेऊन गेली असं मला ते दिसत होतं. पण मी खडकन जागी झाली. स्वामी हे काय स्वप्न पडलं असं वाटलं. त्याच वेळेस डॉक्टरांनी सांगितलं की पेशंट गेलं आहे. ज्या वेळेस असं कळालं त्यावेळेस पायाखालची जमीन सरकली. स्वामींवरचा पूर्ण विश्वास उडाला. स्वामी तुम्ही नाहीच आहात. मनामध्ये खूप प्रश्नांचे वादळ उठले होते. स्वामी एवढं मोठं दुःख, एवढं काय केलं आहे की तुम्ही मला एवढं मोठं दुःख दिलं असं मी म्हटलं आणि घरी आले. अक्षरशः मी काय करते आहे हे मलाही कळत नव्हतं. सर्वजण हे खूप हळहळत होते. सर्वजण बोलत होते ही एवढी स्वामींची भक्त आहे, रात्रंदिवस स्वामींचा नामजप करत होती, तर हिच्या मिस्टरांना कसा मृत्यू आला, हे सर्वजण प्रश्न विचारत होते. त्यावेळेस स्वामींना म्हटलं, स्वामी ही माझी नव्हती तर तुमची परीक्षा होती, तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये हारला आहात, मी नाही हारले असं म्हटलं. आणि तिथे माझ्या मिस्टरांची चिता वगैरे जळाली. त्यानंतर मी देवघरापुढे गेली आणि स्वामींना जाब विचारू लागली, स्वामी हे काय केलं,
का बरं असं केलं तुम्ही माझ्यासोबत? आजपासून मी तुमचं नाव घेणार नाही. तुमचं नाव घेतल्याने फक्त दुःखच मिळतं आयुष्यात, दुसरं काहीच मिळत नाही. काय एवढी परीक्षा बघता? एवढं काय मी पाप केलेलं आहे? एवढी परीक्षा नव्हती बघायची. फक्त त्यांना एकदा थोडं आयुष्य द्यायचं होतं. बघा किती मी तुमची आनंदाने सेवा केली असती. आजपासून मी तुमची काही एक सेवा करणार नाही, असं स्वामींना ठामपणे सांगितलं आणि तेथून उठली. खूप मनामध्ये वादळ होतं. सर्व सेवेकरी भेटायला येत होते. सर्वजण बोलत होते की ताई काळ आणि वेळ दोन्ही सोबत आली होती. जन्ममृत्यू कुणालाही चुकलेले नाही. प्रत्येक माणसाला हे जायचंच आहे. भाऊंची वेळ आली होती. कदाचित असंही असेल, ते मला सांगत होते की या अगोदरच त्यांचं आयुष्य संपलेलं असेल, पण स्वामी कृपेने ते इथपर्यंत जगले असतील. तुमचं सर्व काही सेटल करूनच ते गेले आहे. याचा अर्थ असाही असू शकतो. तुम्ही पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घेऊ नका, स्वामींना ब्लेम देऊ नका, असे ते सांगत होते. पण माझं मन ऐकायला तयारच नव्हतं. मी म्हटलं नाही, आजपासून मी स्वामींची सेवा ही अजिबात करणार नाही. आणि गेले 4-5 वर्ष मी खरंच स्वामींची काहीच सेवा केली नाही. अक्षरशः मी स्वामींपुढे दिवा देखील लावत नव्हती. पण घरामध्ये इतकी निगेटिव्हिटी आली होती ना, मी पण सारखी आजारी पडू लागली होती. आणि मला कंटिन्यू स्वप्न पडत होते की मला स्वामी दिसायचे, श्रीपाद श्री वल्लभ महाराज दिसायचे, नृसिंह सरस्वती दिसायचे, दत्तगुरू दिसायचे, कुत्रे दिसायची, त्यानंतर गाय दिसायचे. असे रोज कंटिन्यू काही ना काही स्वप्न मला पडत होती. पण मला विश्वासच राहिला नव्हता की असं काही असतं म्हणून. त्यामुळे मी ठरवलं होतं की आता काही होऊ तरी करायचंच नाही. पण कुठे म्हणजे एवढी सेवा होती आणि कधीतरी मुखातून स्वामींचं नाव हे अचानकपणे निघून जायचं आणि मग लक्षात यायचं की आपल्याला हे म्हणायचं नाही आहे म्हणून. 5 वर्ष झाली. त्यानंतर 5 वर्षानंतर मला काय झालं ना की अचानक असं एक स्वप्न पडलं की खूप मोठं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये मी एकटीच आहे. तिथे कोणीच नाही आणि एक वाघ माझ्यावरती म्हणजे असं मला खाण्यासाठी पुढे पुढे येत आहे. त्यावेळेस स्वामी महाराज माझ्या पाठीमागून आले आणि त्या आमच्या दोघांच्या मधोमध उभे राहिले. ज्यावेळेस मधोमध उभे राहिले त्यावेळेस स्वामी म्हटले की माझ्या भक्ताला अजिबात स्पर्श देखील करायचा नाही. तो माझा भक्त आहे. मी त्याचे संरक्षण नेहमी करत असतो. मी दिलेले शब्द कधीही मोडत नाही. ज्याचा हात पकडला त्याचा हात शेवटपर्यंत मी सोडत नाही, असं स्वामी बोलले आणि तेथून स्वामी निघून गेले आणि तो वाघ देखील तिथून निघून गेला. त्यावेळेस कळालं की नाही, स्वामी आज देखील माझ्यासोबत आहे आणि स्वामीच आहे माझ्यासोबत. आता माझं कोणीही नाही. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. जाऊ द्या, त्यांचं आयुष्य तिथपर्यंत असेल, असं मनात विचार केला आणि पुन्हा एकदा स्वामी सेवेला लागली. स्वामी भक्तांनी ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती की मी स्वामींना सोडलं. तुमच्या आयुष्यात कितीही दुःख येऊ, असं दुःख आलं तरी स्वामींना सोडू नका, कारण प्रारब्धाचे भोग आहे ते भोगावेच लागतात. हे मला खूप लेट कळालं. माझी 4-5 वर्ष ही खूप वाया गेले. एवढ्या वर्षात माझी खूप सेवा झाली असती, ज्यासाठी मला स्वामींनी या पृथ्वीवरती जन्माला घातलं. त्या मार्गावरती माझी वाटचाल खूप मागे आली आहे. ही चूक कोणीही करू नका, त्यासाठी मी हा अनुभव शेअर केला आहे. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.